बघा झाली आहे ना अगदी रिच क्रीमी टेक्स्चर असलेली आपली ही मसालेदार काजू पनीरची भाजी. चला बघूया कशी बनवली आहे ते. त्यासाठी काय करायचं आहे, 1 वाटीभर हिरवे वाटाणे, अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत मी. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे कुकरमध्ये शिजायला ठेवायचं आहे. थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे याच्यामध्ये मी. आता मी कुकरच्या साधारण 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे. कारण मी इथे भिजवलेला मटार म्हणजे जो सुकलेला मटार असतो तो भिजवून ठेवून तो मी इथे वापरलेला आहे. तुम्ही जर या ठिकाणी ताजा मटार वापरला तर एका शिट्टीतही होईल. आता एका कढईमध्ये आपण कांदा घ्यायचा आहे, साधारण 1 मोठा कांदा, 2 टोमॅटो, त्यानंतर काही मी इथे काजूचे तुकडे टाकलेले आहेत, साधारण 7-8 काजूचे तुकडे, काही खडे मसाले जसे बडी वेलची, हिरवी वेलची, त्यानंतर 1 तेजपत्ता आणि 4-5 काळी मिरी असं टाकून मी हे पाणी घालून थोडंसं शिजवून घेणार आहे. त्यानंतर थोडासा लसूण पण मी यामध्ये ॲड केलेला आहे. आता हे छान आपण व्यवस्थित शिजल्यानंतर बघा ह्याच्यामध्ये असलेले खडे मसाले जर आवडत नसेल तर काढून टाका. फक्त जी आपण बडी वेलची घेतलेली आहे ती मात्र याच्यामध्ये मी सोलून याचं कव्हर काढून टाकणार आहे आणि आतले दाणे मात्र मी इथे उपयोगात आणणार आहे. खड्या मसाल्यांमध्ये मी दालचिनीचा छोटा तुकडा पण ॲड केलेला आहे. बघा आता हे छान शिजून झालेलं आहे. आता हे आपण मिक्सरला लावून याची अगदी बारीक अशी पेस्ट करून घेऊया. बघा किती छान पेस्ट झालेली आहे आणि कलर पण छान आलेला आहे. या ठिकाणी मसाले भाजत असताना जर तुम्ही बेडगी मिरची किंवा काश्मीरी मिरची वापरली तर त्याचा अजूनच छान कलर येतो. तर आता एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल आणि 1 छोटा बटरचा तुकडा ॲड केलेला आहे. आता हे मेल्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी करून आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण याच्यामध्ये घालून छान परतून घ्यायचं आहे. परतताना मात्र हे चांगलं अगदी तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. हे परतत असतानाच आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा परतायचं आहे. हा मसाला जेवढा छान भाजला जाईल ना तेवढे भाजीची चव नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे भाजताना मात्र ही मेहनत घ्यायचीच आहे. मसाला चांगला भाजला की त्याची चव तर छान लागतेच लागते, त्याचबरोबर भाजी जास्त वेळ छान राहते. आता याच्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट ॲड करायचं आहे. त्यानंतर आपण इथे गरम मसाला वापरलेला आहे. पुन्हा हे घालून आपण छान परतवायचं आहे. बघा मी मुद्दामच प्रत्येक जिन्नस टाकल्यानंतर, मसाले टाकल्यानंतर जास्ती वेळ भाजते आहे. खरं तर हॉटेलमध्ये हे मसाले जास्त प्रमाणात भाजतात म्हणूनच ती भाजी तेवढी टेस्टी लागते आणि त्या मसाल्यांची आणि भाजीचं जे सेल्फ लाईफ असतं ते पण वाढलेलं असतं. जसं जसं आपण हा मसाला भाजत राहू तसं तसं यातलं पाणी कमी होईल आणि मसाल्याला छान तेल सुटायला. आता ह्या स्टेजला इथे आपण पाणी ॲड करणार आहोत. पाणी मात्र केव्हाही गरम केलेलंच वापरायचं आहे. आता हे ना पुन्हा एकदा आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कोणत्याही भाजीमध्ये गरम पाणी वापरल्यामुळे त्याची टेस्ट आणि रंग दोन्हीही टिकून राहतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की आपण कोणत्याही भाजीमध्ये जेव्हा पाणी ॲड करतो तेव्हा ते गरमच ॲड करायचं आहे. बघा आता आपल्याला पाहिजे तशी कन्सिस्टन्सी झालेली आहे. आता जे आपण मटार आणि काजू उकडून किंवा शिजवून घेतलेले आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहे. खूप सोप्या पद्धतीने मी हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर ह्याच्यावर आपण कसुरी मेथी हातावर क्रश करून घालायची आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे. आता मीठ घालताना काळजी घ्यायची आहे कारण आधी आपण मटार शिजवतानाही मीठ घातलेलं आहे. त्यानंतर ह्याचे मसाला बनवताना जे आपण टोमॅटो कांदा शिजवलेला आहे तेव्हाही मीठ घातलेलं आहे. त्यामुळे तो विचार करूनच मीठ ॲड करायचं आहे. आता वरतून आपण छान कोथिंबीर टाकून घेऊया आणि या ठिकाणी मी इथे घरातलीच साय मिक्स करून वापरलेली आहे. तुम्ही या ठिकाणी फ्रेश क्रीम वापरली तरी चालेल. चला तर आपण आता हे भाजी सर्व करायला घेऊया. बघा किती छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. कलर पण अतिशय सुंदर आलेला आहे आणि जेवढा कलर आणि टेक्स्चर छान आहे तेवढीच टेस्ट पण याची नक्कीच छान असणार आहे. चला तर मग अगदीच रेस्टॉरंट स्टाईल बनणारी ही भाजी काजू मटर मसाला नक्की घरी करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि हो कमेंट करायलाही विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.